नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज आणि काल मार्केटमध्ये दोन्ही दिवस एक शार्प फॉल बघायला मिळाला. आज निफ्टी ओपनिंगच 200 पॉईंट मायनसमध्ये झाली आणि त्याचं रिझन होतं 2 दिवसाच्या या फॉलला, गुरुवार शुक्रवार 2 दिवसांमध्ये जो फॉल आला त्याचं रिझन होतं आय टी सेक्टरमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर आणि एक शार्प फॉल क्रॅश बघायला मिळाला. आपण क्रॅश म्हणू शकतो कारण स्टॉक्स जे आहेत ते जवळपास 12-15% करेक्ट झालेले आहेत या 2-3 दिवसांमध्ये. गेले 2-3 दिवसांमध्ये आय टी सेक्टरचे स्टॉक क्रॅश होण्यामागचं रिझन आहे की AI आय टी सेक्टरला थोडंसं फिअर आलं आहे की AI बरेच जॉब कट्स होतील. अनेक स्ट्रक्चरल चेंज आय टी कंपन्यांमध्ये येईल. कारण याच्या आधी आय टी कंपन्या जे आहेत ते सर्व्हिस बेस काम करतात. इन्फोसिस, TCS असेल, हे आउटसोर्सिंग बिझनेस करतात. US आउटसोर्सचा बिझनेस आहे, BPOचे बिझनेसेस आहेत. आणि आता ते AI शिफ्ट होईल. 50 लोकांचं काम एक व्यक्ती करू शकते, सॉफ्टवेअर बेस होईल आणि त्यामुळं सर्व्हिस बेस इंडस्ट्री कदाचित प्रोडक्ट बेस इंडस्ट्री होऊन राहते की काय, अशा पद्धतीनं फिअर मार्केटमध्ये सध्या आहे आय टी सेक्टरला घेऊन. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, फक्त आपल्या इथंच नाही. त्यामुळं जगामध्येच आय टी सेक्टरमध्ये आय टी कंपन्यांच्या शेअर्समध्ये फॉल बघायला मिळते आणि परिणामी आपल्याही इथं इन्फोसिस असेल, TCS असेल, जवळपास 12 ते 15% करेक्शन गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला आय टी सेक्टरमध्ये बघायला मिळाले. हे एक फिअर आहे. अजून कंपन्यांकडून त्या पद्धतीचं कोणतंही रिॲक्शन नाही आलेली किंवा जॉब्स कट होणार आहेत किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये तशा पद्धतीचं काही स्ट्रक्चरल चेंज होणार आहे. पण थोडंसं वेट अँड वॉचमध्ये मार्केट आहे की फर्दर डेव्हलपमेंट्स या सेक्टरला घेऊन कशा पद्धतीनं होतील. आज थोडीशी रिकव्हरी लोअर लेवलवरून आली. आय टी सेक्टर ओपनिंगला जवळपास 5-6% मायनस होतं. इन्फोसिस, TCS जे असतील 5.5-6% मायनस शेअर होते. थोडेसे रिकवर झाले आणि किरकोळ 1-2% मायनसमध्ये बंद दिले. जी एक जमेची बाजू आहे, एक व्हॅल्यू बाईंग लोअर लेवलला आज बघायला मिळालं. कारण हे बऱ्यापैकी मोठं करेक्शन आहे आय टी सेक्टरमध्ये आणि आय टी एक मोठं कंपोनंट आहे इकॉनॉमीचं आणि एक बऱ्यापैकी बिझनेस आपल्याला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून एक्सपोर्ट ओरिएंटेड कंपन्या आहेत. त्यामुळे थोडे व्हॅल्यू बाईंग जे आहे ते लोअर लेवलला बघायला मिळालं आणि त्यामुळे थोडासा आधार आला आणि थोडेसे स्टॉक्स रिकवर झाले. पण तरी अंडर प्रेशर राहिलं. त्या आय टी सेक्टरच्या प्रभावामुळे निफ्टीमध्ये आज जवळपास 350 पॉईंटचे डिक्लायनिंग, सेन्सेक्स जवळपास 1000 पॉईंटचा डिक्लायनिंग करून बंद झालं. बँक निफ्टीसुद्धा 550 पॉईंट मायनसमध्ये गेली. काल फक्त आय टी कंपन्याच तुटल्या. कालसुद्धा 4 ते 5%ची गुरुवारी डिक्लाईन बघायला मिळाली. पण बँकिंग सेक्टरनं काल सावरण्याचा प्रयत्न केला, पण आज तसं होताना बघायला मिळालं नाही. आज ब्रॉड बेस सेक्टर सगळ्यामध्ये मंदी आली. मेटल असेल, रियालिटी असेल, खास करून रियालिटी सेक्टरला, कारण जे आय टी सेक्टरमध्ये लोक जॉब करतात तीच जे आहेत ते रिअल इस्टेट पुणे, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी खरेदी करतात आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं रिसेशन येऊ शकतं. जर आय टी सेक्टरमध्ये जॉब कट झाले, रिसेशन आलं तर रिअल इस्टेट सेक्टरलासुद्धा येऊ शकतं. कारण फ्लॅट जे आहेत ते बाईंग करणं थांबू शकतील आणि त्यामुळं एक फिअर आहे ऑल ओव्हर थोडंसं मार्केटमध्ये रियालिटीला घेऊनसुद्धा. त्यामुळं रियालिटी सेक्टरसुद्धा तुटले. बरेच स्टॉक्स 3-4% मायनस गेलेत. त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं मंदीच्या सावटामध्ये मार्केट आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी मागच्या म्हणलेलं की मार्केट जे गॅपअप करत गेले 25,100वरून जी ट्रेड डील अनाऊन्स झाली 26,400पर्यंत, तो जो गॅप मोठा ह्यूज क्रिएट झाला आहे 26,000-25,700पर्यंतचा जो गॅप आहे, तो 700 पॉईंटचा गॅप आपल्याला फील होताना बघायला मिळाले. गेले 2-3 सेशन आपण यामध्ये गॅपअप केलं, ते सगळे गॅप जे आहेत ते फील होतील. जर आता निफ्टी 25,450च्या खाली गेला तर मला वाटते 25,100पर्यंतचा जो गॅप आहे 300-400 पॉईंटचा आणखी, तो सुद्धा फिलअप होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला परत पुन्हा 25,200 ते 25,100पर्यंतची कदाचित लेवल बघायला मिळू शकते, असं थोडंसं मला वाटते. तेव्हा थोडंसं कॉशियस राहा. मी गेले 2-3 सेशनमध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणतो आहे की थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. कारण हायर लेवलला जे शॉर्ट कवरिंग फर्दर यायला हवं होतं ते येत नाही आहे आणि परिणामी मार्केट जे गॅपअप झालेलं आहे टेक्निकल्समध्ये, जो गॅप आहे चार्ट्सवर, तो गॅप कुठंतरी आता फील होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. हे सुद्धा एक रिझन आहे हायर लेवलवर आणि यावेळी गॅप फील होण्यासाठी आय टी सेक्टरमध्ये आलेला क्रॅश कारणीभूत ठरतो आहे आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते खाली येत आहे. त्यामुळे येणाऱ्या नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा मला वाटते जर निफ्टी 25,450च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर लोअर लेवल्स आपल्याला मार्केटमध्ये निश्चित बघायला मिळते. त्यामुळे थोडंसं वेट अँड वॉच करा, थोडंसं कॉशियस राहा. हायर लेवलला सेलिंग यायला लागले आणि सपोर्ट जे आहेत ते ब्रेक होतात आणि 25,100पर्यंतचा डिक्लायनिंग कदाचित निफ्टी दाखवू शकतो. तर ओव्हरऑल थोडंसं मार्केटमध्ये मंदीचं सावट आहे, क्रॅश आहे, त्यामुळे कॉशियस वातावरण आहे. नेक्स्ट वीकसाठी बघायला झालं तर 25,500 खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. 25,500च्या वरती जर आपण ट्रेड केला
तरच आपण 25,600 ते 700पर्यंतची रिकव्हरी समोरच्या सेशनला देईल. म्हणजे जर 25,500च्यावर मेंटेन राहू शकलो तर 25,600 पहिला रेजिस्टन्स आहे, त्यानंतर 25,700पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. जर 25,450च्या खाली आला तर विकनेस वाढू शकतो. मे बी 25,200 ते 300पर्यंतची डिक्लायनिंग परत पुन्हा निफ्टीमध्ये येऊ शकते येणाऱ्या सेशन्समध्ये. सोमवारी लगेच इमिजिएट येईल असं वाटत नाही, कारण ऑलरेडी 2 दिवसामध्ये निफ्टी 500 ते 700 पॉईंट पडलेले, ऑलमोस्ट 26,000वरून 25,450पर्यंत निफ्टी आलेला आहे. त्यामुळे 500 पॉईंटची डिक्लायनिंग 2 सेशन्समध्ये आहे. इमिजिएट सोमवारी मोठी डिक्लाइन असं वाटत नाही, पण जर 25,450च्या खाली गेला तर ग्रॅज्युअली थोडं मार्केट 25,100कडे जाऊ शकतं. 25,450च्या खाली 25,400 आणि त्यानंतर 25,300पर्यंत सुद्धा निफ्टी सोमवारी येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करा. बँक निफ्टीमध्ये 60,000 सपोर्ट आहे. 60,000 ब्रेक केला तर 59,700पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. बँकिंग सेक्टरला घेऊन काही फिअर नाही आहे, पण थोडंसं मार्केटला आत्तापर्यंत सावरलं आहे बँक निफ्टीनं. पण आज ज्या पद्धतीनं बँक निफ्टीनं सुद्धा थोडंसं करेक्शन दाखवले, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा गॅप आहे 58,600पर्यंतचा. तो पण कदाचित फिल व्हायला बँक निफ्टी येऊ शकतो आणि फर्दर फॉल बँक निफ्टी कदाचित लीड करू शकते जर 60,000च्या खाली मेंटेन राहिला तर. बँक निफ्टी पहिला सपोर्ट 60,000 आहे. 60,000च्या खाली गेला तर 59,700पर्यंत येऊ शकतं. हायर लेवलला 60,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीसाठी. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. FIची विक्रीसुद्धा चालू आहे कंटिन्यू. काल FIने 850 करोडची विक्री केली. किरकोळ का होईना पण FIs विकत आहेत, पण FIची विक्रीचा ओघ थांबला आहे. पण ज्या पद्धतीनं आज क्रॅश आलेत IT सेक्टरला ते थोडंसं कॉशियस करत आहेत FIsला. DIs बाईंग करत आहेत. 1410 करोडचं DIsने काल बाईंग केले. सेक्टर आज NSEमध्ये बघायला झालं तर 637 शेअर्स वाढले फक्त, त्या बाजूला 2270 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये फक्त 5 शेअर वाढले, त्या बाजूला 45 शेअर्समध्ये डिक्लायनिंग आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या ट्रिमेंडस आहे. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा सगळ्या सेक्टरला ब्रॉड बेस सेलिंग आले. IT सेक्टरला आज 5-6% फॉल होता ओपनिंगला, काल 5% मायनस आहे. ऑलमोस्ट 10-12% करेक्ट आहे 2 दिवसात. त्यापाठोपाठ आज रियालिटी, मेटल, ऑटो, FMCG, स्मॉल कॅप, बँकिंग, मिड कॅप सगळ्या सेक्टर्समध्ये मंदी बघायला मिळालेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल ब्रॉड बेस सेलिंग मला वाटते आज मार्केटमध्ये बघायला मिळते. त्यामुळंच IT सेक्टर जरी लोअर लेवलवरून रिकव्हरी झाली, इन्फोसिस 5%वरून रिकव्हरून 1% मायनस बंद दिला, पण बाकी सेक्टर्सला जी मंदी आली आहे, बँक्स असतील, ऑटो, रियालिटी, मेटल, एनर्जी, यामुळं निफ्टीमध्ये दबाव राहिला. निफ्टी जवळपास 300 पॉईंट मायनसमध्ये गेला. ग्लोबल मार्केटमध्ये मात्र काही एवढा मोठा हालचाल नाही आहे. युरोपियन मार्केट्स फ्लॅट होते, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचर्ससुद्धा 1,200 पॉईंट 120 पॉईंट मायनस आहे. काल डाव जोन्समध्ये 700 पॉईंटची मंदी आली आहे. नॅसडॅक जिथं IT स्टॉक्सचं जास्त वेटेज आहे तिथंसुद्धा चांगला मोठा फॉल काल बघायला मिळाला. मग आज बघणं गरजेचं आहे की US जर आज परत पुन्हा बॅक टू बॅक फॉल आला मोठा, तर आपण सोमवारी परत पुन्हा एक डिक्लायनिंगनं सुरुवात करू शकतो. म्हणजे मी म्हटलं की 25,450च्या खाली गेलं तर 25,100पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जो गॅप आहे तो फिल होण्याची शक्यता आहे. तर तिथंपर्यंत मार्केट कदाचित खाली येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. तर बघूया नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.